रामकृष्ण हरी. सर्व सुख गोडी साही शास्त्री निवाडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया झार हरिवीणा. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्णी संकल्प धरुनी राही. निज वृत्ती हे काढी सर्व माया तोडी, इंद्रिय सवडी लपू नको. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरि करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. नमस्कार मैत्रिणींनो. हरिपाठाचा हा 27वा आणि शेवटचा अभंग. ह्याच्यामध्ये सुद्धा माऊली आपल्याला इतकं छान समर्पक उदाहरण देतात की अर्ध घडी सुद्धा तू रिकामा राहू नको. म्हणजे एक क्षण, अर्धा क्षण सुद्धा तू रिकामा राहू नको. सतत हरिनाम कर. त्या अर्धा क्षणामध्ये सुद्धा जेवढा वेळ मिळेल तेवढ्यामध्ये जर आपण रामनाम घेतलं, विठ्ठल पांडुरंग म्हटलं, तर त्याचे अगणित कोटी अशी प्रमाणात फळं आपल्याला मिळतात. हा सर्व सुखाचा गोडी चाखण्याचा मार्ग आहे. असा 6ही शास्त्रांचा निवडून काढलेला सारभूत विचार आणि सिद्धांत आहे. हरिप्राप्तीविना जन्म मरणाच्या इरझारा व्यर्थ असून, म्हणजे आपण सतत जन्म घ्यायचा मरायचा, जन्म घ्यायचा मरायचा, ह्याच्यात काही अर्थ नाही. तर आपल्याला भगवत चरण प्राप्त झाले पाहिजेत. मांडलेला संसाराचा व्याप व त्यासाठी केलेला सर्व व्यवहार म्हणजे जीवाची स्वतःची व्यर्थ फसवणूक होय. नाममंत्राच्या जपाने जीवाची असंख्य पूर्व पापे लयाला जातात. आपण असंख्य पाप करत असतो जीवनात कळत नकळत. ती सर्व पापे आपली लयाला जातात आणि पापे संपली की आपण सुख उपभोगायला तयार असतो. विषयांच्या मोहात तुझी वृत्ती अडकलेली आहे, तिला कसलीही माया न दाखवता तेथून बाहेर काढ. आणि हे करीत असता तुझी इंद्रिये बिथरतील, त्यांच्या पाशात अडकवण्याचा ते प्रयत्न करतील, परंतु तू मात्र त्यांच्या आहारी जाऊ नकोस, असं माऊली सांगतात. यासाठी तीर्थव्रतांचा तुला उपयोग होईल, म्हणून तुझा त्यावर भाव असू दे. करुणा, शांती, दया हे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण त्यामुळेच तुझ्या घरी हरी पाहुणा म्हणून येईल, म्हणजे तुझ्या अंतःकरणात प्रभू प्रगट होईल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हरिपाठ हा साधकाला संजीवन समाधी देणारा आहे. हे ज्ञान मला निवृत्तीनाथांच्या कृपेने प्राप्त झाले व ते मला सर्वस्वी प्रमाण आहे. नमस्कार.